सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। साई संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानने घेतला आहे। संस्थानातील कर्मचाऱ्यांची पहाटे 4 वाजता ड्युटी सुरू व्हायची, ती आता सकाळी 6 वाजता सुरू होईल। शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानने ही मोठी पाऊल उचलली आहेत। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळापत्रकात बदल केला आहे। आजपासूनच यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे। शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील पसार आरोपी राजू उर्फ शाक्या माळी याच्या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। गुन्हे अन्वेषणाच्या पोलीस पथकाने शहरातील काटवणात लपून बसलेल्या आरोपी माळी यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे। शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाने शिर्डी हादरून गेली होती। या प्रकरणी एक आरोपी सोमवारी जेरबंद केला होता, तर दुसरा आरोपी राजू उर्फ शाक्या माळी हा पसार झाला होता। शिर्डी परिसरातच तो पोलिसांना चकवा देत होता। जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनू आणि राजकारणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीची रणधुमाळी सुरू झाली आहे। मंगळवार रोजी माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली। यात माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी 9152 मतदार अंतिम करण्यात आले आहेत। लवकरच सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी कार्यक्रम तयार करून तो राज्य सरकार विकास प्राधिकरणाच्या मान्यतेने प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सहकार विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांना तब्बल 25,64,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीला शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच सापळा लावून जेरबंद केले आहे। संभाजी भीमराज गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरुडगाव येथील एक शेअर मार्केटिंग ट्रेडिंग कंपनीचा शिवाजीराव साहेबराव बोरकर या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर अन्य 2 संशयित आरोपी पसार झाले आहेत। शेवगाव तालुक्यात भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचे सत्र सुरूच आहे आणि फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार देखील समोर येत आहेत। सुरक्षित वाहतुकीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावी आणि रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक फलकही काढण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले आहेत। या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, उपजिल्हा अधिकारी अतुल चोरमारे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। श्रीरामपूर परळी या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाला येत्या अधिवेशनात मंजुरी मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। 104 वर्ष प्रलंबित या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल जून 2022 मध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी गेलेला आहे। त्यामुळे येत्या बजेटमध्ये या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळेल असे वाटत होते, मात्र नेहमीप्रमाणे वाटच पाहावी लागणार आहे। त्यासाठी मंजुरी कधी मिळणार असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे। जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या रेल्वे मार्गाचा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता। या रेल्वे मार्गामुळे श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, गेवराई, माजलगाव, परळी या तालुक्यांसह अहिल्यानगर व बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर येणार आहे। ब्रिटिशांनी सन 1922 मध्ये या मार्गाला मंजुरी देखील दिली होती।
तासाभराच्या अंतरात साई संस्थांच्या 2 तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकू भोसकत संपविल्याचा दुहेरी हत्याकांडामुळे शिर्डीसह संपूर्ण राज्य हादरले आहे। या प्रकरणात एका आरोपीस अटक केल्यानंतर आता शिर्डी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्याही मुसके आवळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। शिर्डी शहरातील काटवणातून राजू उर्फ शाक्या माळी नामक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे या आरोपीने पोलिसांसमोर दारूच्या नशेत खून केल्याची कबुलीही दिल्याची माहिती असल्याचं अहिल्यानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी माध्यमांना दिली आहे। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील पैलवान वस्तीवरील पैलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नामदेव दहातोंडे यांची हत्या करण्यात आली होती। या घटनेबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना स्थानिक आमदार खासदार यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे। एकीकडे परभणी बीड प्रकरणामुळे राज्यभर वातावरण तापलेले असताना दुसरीकडे नामदेव दहातोंडे यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीचा निर्घुण खून होतो आणि याबाबत कुणीही काही बोलत नाही, असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे। सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, तर शेवगाव पोलिसांच्या भूमिकेवरूनही स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे। यामुळे येत्या काळातही या हत्येवरून चांगलेच राजकारण तापण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी देशभरात मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्यात आली असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीत 7000 मतदार वाढविल्याचा आरोप केल्याने राजकारण तापले आहे। राहुल गांधी यांनी कुठलंही विधान करताना भान ठेवायला हवं असा पलटवार राज्याचे मंत्री आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। तर राहता विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमोल मोरे यांनी मात्र याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला असून अशी कुठलीही इमारत नाही की ज्या ठिकाणी 7000 मतदार एकाच वेळी वाढले असल्याचं स्पष्ट करताना आमदार नोंदणी करताना कुठलीही नियमाचा भंग झाला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। राहुरी पोलीस प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून विना क्रमांकासह फॅन्सी नंबर प्लेट धारक मालकांसह चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा चालवला आहे। यासाठी राहुरी पोलिसांनी रस्त्यावर पथके तैनात करून शेकडो दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई केली आहे। हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे आणि दुचाकी चालकांनी नंबर प्लेट बसवावी, फॅन्सी नंबर प्लेट बसवू नये असे आवाहन केले होते, परंतु दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई करणारे पोलीस दादा स्वतःच्या दुचाकीवर दादा नावाची फॅन्सी नंबर प्लेट वापरत असल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात प्राप्त झाली। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी खडबडून जागे होत वाहतूक पोलीस हवालदार बापू फुलमाळी यांची दुचाकी तपासणीसाठी पोलीस ठाण्यात आणली आणि दुचाकीवर फॅन्सी नंबर प्लेट असल्याचं दिसताच ठेंगे यांनी कारवाई करण्याचा आदेश दिला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।